नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता कार्यक्रमाला सुरुवात होणार असते। जे नाटक आता कोकणामध्ये बसवण्यात आलेलं असतं त्या नाटकाला सुरुवात होत असते। सगळे गावकरी तिथे जमलेले असतात नाटकाचा प्रयोग बघण्यासाठी। खूपच जास्त सगळेजण एक्साइटेड असतात। गावकरी आता बसलेले असतात। गावामधले सगळे लोक इथे आता नाटकामध्ये भाग घेत असतात आणि खूपच जास्त उत्तम रीतीने त्याचं सादरीकरण करत असतात। ही आता कोकणातली पद्धत आहे आणि त्यामुळे इथे सगळेजण त्याच्यामध्ये सहभाग घेतात आणि कार्यक्रमाचं सादरीकरण करतात। तिकडे आता इथे नाटक चालू असतं, तर त्याचबरोबर इथे खूप मोठ्या नाटकावरून पडदा उठलेला असतो। इथे आता कावेरीला कळलेलं असतं की मंदार हा दिगंबरचा मुलगा आहे। तिला इथे आता मंदारचा फोटो आणि त्याच्या नावाचं लॉकेट तिला आता पडलेलं दिसतं। ती म्हणते, मंदार, याचा अर्थ मंदार हा दिगंबरचा मुलगा आहे? नाही नाही, हे नाही होऊ शकत, असं कावेरी म्हणत असते। कावेरीला खूप मोठा धक्का बसतो। ती म्हणत असते की मंदारने मला फसवलं असेल का, माझ्या हापूसला फसवलं असेल का? आणि ती म्हणते की या गोष्टीची शहानिशा केलीच पाहिजे, असा आंधळा विश्वास ठेवून जमणार नाही। त्याचबरोबर इथे आता मुकुंद काकांनी सगळी प्रॉपर्टी मंदारच्या नावाने केलेली असते आणि हे सगळं मंदारने त्यांना अगदी गोड गोड बोलून त्यांच्याकडून हे सगळं करून घेतलेलं असतं। इथे त्यांना सांगितलेलं असतं कावेरीच्या जीवाला धोका आहे, कारण तो दिगंबर ही जमीन घेऊ पाहतोय। त्याच्यामुळे ही जमीन तुम्ही कावेरीच्या नावाने न करता माझ्या नावाने करा। त्यामुळे इथे काकांनी त्याच्यावरती आंधळा विश्वास ठेवत सगळी पॉवर ऑफ अटर्नी मंदारच्या नावाने केलेली असते। आणि जेव्हा ही गोष्ट काकांना कळते तेव्हा मुकुंद काका त्याला जा विचारतात। तेव्हा मंदार इथे हसतच म्हणतो की ही सगळी प्रॉपर्टी मला माझ्या नावाने हवी होती आणि तुझी मुलगीसुद्धा, म्हणून तर तुला ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावाने करायला सांगितली। आणि त्याचबरोबर इथे आता कार्यक्रम सुरू झालेला असतो आणि इथे बळीराजासुद्धा आलेला असतो। इथे बळीदेव आल्यानंतर ते म्हणत असतात की सगळं काही मला माझ्या नावावरती हवं आहे। सगळं जे तुम्ही शेतीभाती करता, धन धान्य कमवता, हे सगळं तुम्ही माझ्या चरणाशी अर्पण करायचं, ते सगळं मला द्यायचं। आणि जो असं करणार नाही त्याच्या वाट्याला फक्त आणि फक्त दुःख येईल। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे एक तो राक्षस आलेला असतो आणि इथे मंदार हा एक नवीन राक्षस असतो, जो इथे मुकुंद काका आणि कावेरी या दोघांना त्रास द्यायला आलेला असतो। तेव्हा मंदार म्हणत असतो की मी इथे दिगंबरचा मुलगा आहे। मी हे सत्य तुमच्यापासून लपून ठेवलं, कारण मला तुझी जमीन आणि तुझी मुलगी, मला दोघेही हवे होते आणि आता ते मला मिळाले। सगळी प्रॉपर्टी माझ्या नावाने झालेली आहे, तेव्हा तू आता काहीच करू शकणार नाही आहेस। तेव्हा काका म्हणतात, मंदार, तू हे चांगलं केलेलं नाही आहेस, मला अंधारात ठेवलंस, मला फसवलंस तू, आणि तू माझ्या मुलीबरोबर लग्न करण्यासाठी, ही जमीन हडपण्यासाठी इतका खालच्या पातळीला गेलास। तेव्हा मंदार म्हणतो, हो गेलो मी खालच्या पातळीला, कारण ही सगळी प्रॉपर्टी मला माझ्या नावाने हवीच होती आणि त्यासाठी इतके वर्ष मी हे परिश्रम केलेले आहेत। तुझ्याबरोबर गोड गोड बोललेलो आहे, तुझं सगळं ऐकलं, तुझ्या मुलीला कामामध्ये मदत केली। हे सगळं मी केलं कारण मला तुझी मुलगी आणि प्रॉपर्टी दोन्ही हवे होते, हो की नाही बाबा? असं म्हणत तो आता जोर जोरात ओरडतो आणि म्हणतो, या बाबा या, जिंकलो आपण जिंकलो, असं म्हणून तो आता जोर जोरात ओरडत असतो। तेव्हा इकडे मुकुंद काका म्हणतात की खूप वाईट घडलं मंदार, तू मला फसवायला नको होतास, तू मला फसवलंस, तू माझी फसवणूक केलीस आणि आता फसवून माझ्या मुलीबरोबर लग्न करतोयस तू। तेव्हा इथे आता बळीदेवसुद्धा तेच म्हणत असतात की धन धान्य धन दौलत जे काही कमावलं आहे ते सगळं माझ्या चरणाशी टाका। तेव्हा इकडे आता माणसं म्हणत असतात की नाही नाही बळीदेव, आम्हाला माफ करा, जे काही कमवलं आहे त्याच्यामध्ये आमचीच पोटं भरत नाही आहेत, तर तुम्हाला काय द्यायचं, आम्ही तुम्हाला काही देऊ शकत नाही। तेव्हा इथे बळीदेव म्हणतात की तुम्ही मला नकार देत आहे, याचे परिणाम काय होतील तुम्हाला माहिती नाही आहे का? तुमच्या आयुष्यामध्ये फक्त अंधकार येऊ शकतो। तेव्हा इथे राक्षसी वृत्ती आता जागी झालेली असते आणि इथे निष्पाप लोकांना त्रास देण्यासाठी तो राक्षस त्या ठिकाणी जसा आलेला असतो, त्याचबरोबर इथे दिगंबर आणि त्याचा मुलगा मंदार हे सुद्धा इथे निष्पाप, ज्यांची काही चुकीच नाही आहे, निर्दोष लोकांना त्रास देण्यासाठी आलेला असतो। आणि ते म्हणजे मुकुंद काका आणि कावेरी यांनी इथे गावकऱ्यांची जमीन ठेवलेली असते
कारण त्यांना इथे आता फॅक्टरी उभी करायची असते. कावेरीचा हेतू खूपच जास्त प्युअर असतो. तिला फक्त आणि फक्त लोकांची मदतच करायची असते. पण ते मंदारला मान्य नसतं, कारण इथे दिगंबरला ती प्रॉपर्टी स्वतःसाठी हवी असते. तो इथे गरीब लोकांच्या जमिन्या त्यांना कमी पैसे देऊन लुबाडतो आणि इथे कावेरीने ती जमीन घेतलेली असते, कारण तिला तिथे गावकऱ्यांचं भलं करायचं असतं. त्यामुळे तिने हा निर्णय घेतलेला असतो. मात्र त्या निर्णयामध्ये तिचे वडील तिला सामील असतात. त्यांनी सगळी प्रॉपर्टी आपल्या मुलीच्या नावाने करायचं ठरवलेलं असतं. मात्र इथे दिगंबर आणि मंदार यांना ते मान्य नसतं आणि म्हणूनच त्यांनी एवढं मोठं षडयंत्र हे रचलेलं असतं. तेव्हा दिगंबर येतो. मुकुंद काका म्हणत असतात, दिगंबर, हा मंदार तुझा झील असो. मला तर माहितीच नव्हतं. मला जर माहिती असतं तर मी माझ्या मुलीचं लग्न तुझ्याबरोबर कधीच लावून दिलं नसतं. पण आता तर मी स्वतःहून माझ्या मुलीला तुझ्याबरोबर लग्न करायला तयार केलं आहे. काय करू मी आता? तुम्ही दोघांनी माझी फसवणूक केली. फसवलंत तुम्ही मला. मला अंधारात ठेवलंत आणि माझ्या मुलीलासुद्धा. मी माझ्या मुलीचं लग्न तुझ्याबरोबर कधीच होऊ देणार नाही आहे, कधीच नाही. काहीही झालं, माझा जीव गेला तरी चालेल, पण मी माझ्या मुलीचं लग्न तुझ्याबरोबर होऊ देणार नाही. तेव्हा इथे मंदारला राग येतो. मंदार म्हणत असो, काय कराल तुम्ही? सांग ना, काय करशील? आता तर तुझी मुलगी माझ्याबरोबर लग्न करायला तयार झाली आणि आता ती थांबणार नाही. हे लग्न तर होणारच. काही झालं तरीसुद्धा लग्न होणार म्हणजे होणार. मी पण बघतो ना तू हे लग्न कसं थांबवतोस ते, असं आता दिगंबर म्हणत असतो. तेव्हा मुकुंद काका म्हणत असतात, ती माझी मुलगी असा मी माझ्या मुलीचं लग्न तुझ्यासारख्या नराधमाबरोबर कधीच होऊ देणार नाही. तेव्हा मंदार म्हणतो, काय करशील रे तू? तिच्याबरोबर लग्न केल्याशिवाय मी सुद्धा थांबणार नाही आहे. तुझी प्रॉपर्टी आणि तुझी मुलगी दोन्हीही मला हवे होते आणि त्यासाठीच तर मी इतके प्रयत्न करतोय ना. तू मला अडवशील का तुझ्या मुलीबरोबर लग्न करण्यापासून? पण मी थांबणार नाही आहे. तिच्याबरोबर लग्न केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. कळलं काय म्हाताऱ्या? तेव्हा इथे तू आंधळा झालास. मी तुला फसवलं. तू सगळी प्रॉपर्टी माझ्या नावाने केलीस. यात माझी काय चुकी? चुकी तुझी आहे. तू सगळी शहानिशा करायला हवी होतीस ना. त्यानंतर इथे आता राक्षससुद्धा इकडे नाटकातला तेच म्हणत असतो, सोडणार नाही मी तुला. तुझा इथे वध करेन, तुला धडा शिकवेन. पण धन दौलत, इथे पैसा अडका, त्याचबरोबर कमावलेलं धान्य मलाच हवं आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो शहानिशा करण्यासाठी आता कावेरी ही आलेली असते मंदारच्या घरी, दिगंबरच्या घरी आलेली असते. ती बघते तर काय, खाटेच्या खाली तिला शूज मिळतात. ते शूज बघितल्यानंतर इथे आता कावेरीला आठवतं, ज्या वेळेला इथे आता ती पळून जात असते त्यावेळेला तिथे दिगंबर आलेला असतो आणि दिगंबरचा मुलगा म्हणजे मंदार तिथे आलेला असतो दिगंबरला घेऊन जाण्यासाठी. तेव्हा त्याच्या पायातले जे शूज असतात ते तेच असतात जे इथे कावेरीने बघितलेले असतात. तेव्हा ते आजूबाजूला बघते तर एका भिंतीवरती मंदारचा फोटो लागलेला असतो आणि तिच्या हातामध्ये जो जळालेला फोटो असतो तो सुद्धा इथे कावेरी आता लावून बघते तर तो मंदारचाच चेहरा असतो, मंदारचाच फोटो असतो. तेव्हा इथे कावेरीची आता जी काही शंका असते ती मिटलेली असते, कारण जी शहानिशा तिला करायची असते त्याच्यामध्ये तिला यश मिळालेलं असतं. सत्य काय आहे तिच्यासमोर आलेलं असतं. तेव्हा तिला कळतं की अच्छा, म्हणजे दिगंबरचा मुलगा मंदारच आहे. आतापर्यंत मला आणि माझ्या वडिलांना अंधारात ठेवण्यात आलेलं होतं. म्हणजे हा मंदार दिगंबरचा मुलगा आहे आणि आमच्या विरोधामध्ये या मुलाने आणि त्याच्या बापाने इतकं मोठं षडयंत्र रचलं होतं. आमची जमीन हडपण्यासाठी, आम्हाला फसवण्यासाठी. इथे मंदार आणि त्याचा बाप दिगंबर इतक्या खालच्या, इतक्या नीच पातळीला गेले आणि आम्हाला अंधारामध्ये ठेवलं. हे त्यांनी खूपच जास्त चुकीचं केलं आहे. मंदारला मी सोडणार नाही आहे. आधी ही गोष्ट मला माझ्या हापूसला सांगायला हवी आहे की मंदारने आणि दिगंबरने आपल्याबरोबर किती मोठा विश्वासघात केला आहे. सोडणार नाही आहे मी त्यांना. त्यांनी आमच्याबरोबर जे काही केलं आहे ना त्याची शिक्षा तर मी त्याला मिळवून देणारच. त्याला जा विचारणार की तू आमच्या विरोधात एवढं मोठं षडयंत्र का रचलंस. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता काका म्हणतात, काहीही झालं ना तरीसुद्धा माझ्या मुलीचं लग्न तुझ्यासारख्या नालायक माणसाबरोबर मी लावून देणार नाही आहे. अरे वेड्या, तुला काय वाटलं तू इतका नीचपणा करशील आणि त्याची शिक्षा तुला मिळणार नाही? तुम्ही दोघेजण आहात ना, एकाच मानेचे मणी आहात. तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाची शिक्षा मिळणार. तुम्ही जे कृत्य करताय ना त्या वाईट कृत्याची शिक्षा मिळाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही.
तुम्ही जी फसवणूक माझ्या आणि माझ्या लेकीची केली आहेत ना, त्याची शिक्षा तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा इथे काका आता पेपर घेऊन तिथून पळून जात असतात. त्याच्या थोबाडीत देतात आणि तिथून पळून जात असताना इकडे आता कावेरी धावत पळत घरी येते आणि तिथे असलेल्या बायकांना, माणसांना ती विचारत असते की माझे बाबा कुठे आहेत, माझे बाबा कुठे आहेत. सगळ्यांना विचारत असते, पण कुणालाच माहिती नसतं की तिचे बाबा कुठे आहेत ते. तेव्हा इथे आता प्रॉपर्टीचे पेपर काका घेऊन पळून जात असतात. तेवढ्यातच मंदार त्यांना पकडतो आणि म्हणतो, ए म्हाताऱ्या, अरे कुठे जातोयस तू? तुला काय वाटलं तू प्रॉपर्टीचे पेपर घेऊन पळून जाशील आणि मी काय करेन? मी इथे बघत तुझ्याकडे बसेन का? अरे असं होणार आहे का? यासाठी आम्ही किती परिश्रम केलेत, किती नाटक केले तुला नाही माहिती, पण आता याची शिक्षा तुला मिळणारच. तेव्हा इथे आता काका लगेच आपला मोबाईल काढतात आणि आपल्या मुलीला कावेरीला फोन करतात. आपल्या कावेरीला फोन करतात तेव्हा मंदार हातातून फोन हिसकावून घेतो आणि तो बघतो तर काय कावेरीचा नंबर डायल केलेला असतो. तेव्हा मंदार म्हणतो, अच्छा, म्हणजे आता शेवटच्या क्षणीसुद्धा तुला तुझ्या मुलीला सगळं सत्य सांगायचंच आहे, तिच्याशी तुला बोलायचंच आहे, पण ते शक्य होणार नाही. तेव्हा मंदार मुकुंद काकांचा गळा पकडतो आणि म्हणतो, काय रे, तुला काय वाटलं सहजासहजी तुला सोडून देईन की काय? असं वाटलं तुला? तेव्हा इथे काका म्हणतात, अरे मंदार मंदार काय करतोयस तू? अरे राक्षसी वृत्ती आहे तुझी. तुझ्यासारख्या माणसाबरोबर मी माझ्या मुलीचं, माझ्या चेडवाचं लग्न कसं काय ठरवलं? आणि ते आता स्वतःच्या तोंडात मारून घेतात आणि म्हणतात, एवढी मोठी चूक मी कशी काय केली? तू माझा विश्वासघात केलास. तेव्हा इथे मंदार म्हणतो, मी काही केलेलं नाही आहे, तू चूक केलीस. अरे तू स्वतःचा विश्वासघात केलास. तू माझ्यावरती विश्वास ठेवलास आणि मी तुझा घात केला. तुझी चूक झाली ना की तू माझ्यावरती विश्वास ठेवलास. आता मी तुला सोडणार नाही. तेव्हा कावेरी विचारते, काका माझे बाबा कुठे आहेत, हापूस कुठे आहेत? तेव्हा ते म्हणतात की त्याला तर मी बंदरावरती जाताना बघितलं होतं. तेव्हा कावेरी आता बंदरावरती यायला बघते. कावेरीचा फोन वाजत असतो, पण तिचा फोन तिच्याजवळ नसतो, तो टेबलवरती असतो आणि तिथे तिचा फोन वाजत असतो. तेव्हा इथे मंदार आता त्याचा फोन फेकून देतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता कावेरी येते धावत पळत. तेवढ्यातच इथे आता मंदारने मुकुंद काकांचा गळा हा आवळलेला असतो. गळा आवळल्यानंतर इथे आता त्यांचा जीवसुद्धा गेलेला असतो. त्याच पद्धतीने इथे नाटकामधला राक्षससुद्धा त्या साध्या भोळ्या माणसाचा जीव घेतो. त्याच पद्धतीने इथे आता कावेरीच्या वडिलांचासुद्धा जीव घेण्यात आलेला असतो. तेव्हा इथे कावेरी आता बंदरावरती पोचते आणि सगळीकडे बाबा बाबा अशी हाक मारत असते, हापूस हापूस अशी हाक मारत असते. तेव्हा तिचं लक्ष जातं तर इथे एका दगडावरती आता मंदारने आणि दिगंबरने तिच्या वडिलांना नेऊन बसवलेलं असतं आणि झाडाला त्यांचं डोकं टेकवलेलं असतं. तेव्हा इथे कावेरी येते आणि म्हणते, बाबा तुम्हाला माहिती आहे का तो मंदार कोण आहे? अहो तो मंदार त्या दिगंबरचा मुलगा आहे आणि त्यांनी आपल्याला फसवण्यासाठी हे सगळं केलं आहे. कारण त्यांना आपली प्रॉपर्टी हवी होती ना, म्हणून त्यांनी हे सगळं केलं आहे. बाबा मला त्याच्याबरोबर लग्न नाही करायचं आहे, तो आपली फसवणूक करतो आहे. असं म्हणाल्यानंतर कावेरी आपल्या वडिलांच्या खांद्यावरती हात ठेवते आणि म्हणते की बाबा तुम्ही गप्प का आहात? मी तुम्हाला इतकी मोठी महत्त्वाची बातमी सांगते आणि तुम्ही काही बोलतच नाही आहात. खांद्यावरती हात ठेवल्यानंतर तिच्या बाबांचा तोल जातो, कारण ते ऑलरेडी मेलेले असतात. ते खाली पडतात आणि त्या दगडावरती डोकं आपटल्यामुळे त्यांच्या डोक्यातून आता रक्तस्राव होतो आणि इथे मुकुंद काका मेलेले असतात. प्रेक्षकांनो, हे तेच मुकुंद काका आहेत जे कावेरीचे फक्त एकच वडील होते. म्हणजे आजूबाजूला कुटुंबामध्ये दुसरी कुठलीही माणसं नव्हती. तिची मैत्रीण इथे काऊ आणि तिचा नवरा उदय, त्याचबरोबर चिकू, हे तिघेही आता त्यांच्या घरी जाणार असतात आणि इथे कावेरीचे वडील फक्त एकटेच तिला असतात. तिच्या फॅमिलीमध्ये ना तिला आई आहे ना कोण. मग आता तिच्या वडिलांनाच इथे आता मारलेलं असतं. तिच्या वडिलांना इथे मंदारने आणि त्याच्या वडिलांनी मारलेलं असतं आणि तिचे हापूस तिला सोडून गेलेले असतात. जेव्हा तिचे वडील खाली पडतात तेव्हा ती जोरात ओरडते बाबा, आणि आता ती धावत पळत आता काकांकडे येते. काकांचा जीव गेलेला असतो. तेव्हा इथे कावेरी जोरात रडायला लागते प्रेक्षकांनो आणि म्हणत असते, बाबा बाबा. तेवढ्यातच इथे नालायक मंदार आणि तो दिगंबर आलेला असतो. तेव्हा ते दोघे आता बघत असतात. कावेरी म्हणत असते, बाबा उठा ना, काय होते तुम्हाला, बाबा उठा ना. आणि एवढं मोठा दुःखाचा डोंगर आता कावेरीवरती कोसळलेला असतो आणि तेवढ्यातच प्रेक्षकांना उदयला इथे आता यशचा व्हिडिओ कॉल आलेला असतो. यश म्हणत असतो, अरे दादा निघालात की नाही तुम्ही? निघा लवकर, आम्ही सगळेजण तुमची वाट बघतोय. तेव्हा उदय म्हणतो, यश मी तुझ्याशी नंतर बोलतो, प्लीज मी तुझ्याशी नंतर बोलतो.
तेव्हा तो इथे आता फोन ठेवून देतो, कारण कावेरीवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. तिचे वडील आता गेलेले असतात, त्यामुळे इथे आता उदयला तिची काळजी वाटत असते. तेव्हा तो आधी फोन ठेवतो. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते की हे सगळं ना त्या मंदारने केलं आहे. मंदारने माझ्या वडिलांचा खून केला आहे, त्या मंदारने माझ्या वडिलांना मारले. तेव्हा इथे मंदार आता पुढे येतो आणि म्हणतो, गो कावेरी, हे काय बोलतेस तू? तेव्हा कावेरी म्हणते, मंदार, नीच नालायका, लाज नाही वाटत तुला? तू माझ्या वडिलांची ही अवस्था केलीस ना? तेव्हा इथे मंदार म्हणत असतो, ए कावेरी, अगं काय बोलतेस तू? तू माझ्यावरती नाव का घेतेस? मी असं काही केलेलं नाही आहे. तू का केलंस असं? तू काकांना का मारलंस? तू तुझ्या स्वतःच्या वडिलांना का मारलंस? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कावेरी म्हणते, नालायक माणसा, तू माझ्या वडिलांना मारलंस आणि नाव माझ्यावरती घेतोयस. तेव्हा मंदार म्हणतो की बघा बघा गावकऱ्यांनो, बघा, इथे आता ही सेफ राहावी, कावेरी सेफ राहावी म्हणून सगळी प्रॉपर्टी काकांनी माझ्या नावावरती केली आणि हिला त्या गोष्टीचा राग आला. सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती केली म्हणून कावेरीला राग आला आणि बघा तिने तिच्या वडिलांची काय अवस्था केली आहे. तिने तिच्या वडिलांना मारून टाकलं. कावेरी म्हणते, नीच माणसा, गप्प बस. मंदार, माझ्या वडिलांना तू मारलंस कारण तुला माझ्याशी लग्न करायचं होतं. सगळी प्रॉपर्टी तुला तुझ्या नावावरती करायची होती. नीच माणसा, नालायक माणसा, लाज नाही वाटत तुला? माझ्या वडिलांना मारून टाकलंस तू. तेव्हा इथे मंदार आता नाटके करत असतो. तो म्हणत असतो की बघा गावकऱ्यांनो, बघा, ही कावेरी तुम्हाला साधी भोळी वाटते ना, पण तिच्या वडिलांनी सगळी प्रॉपर्टी तिला सेफ ठेवावं म्हणून माझ्या नावावरती केली, तर हिने तिच्या वडिलांचा खून केला, मारून टाकलं तिला. काय करायचं आता? तुम्हाला हिच्यावरती खूप विश्वास आहे ना? तुम्हाला खूप वाटतं ना की ही सगळं काही नीट करेल म्हणून गावाच्या भल्याचा विचार करते असं वाटतं ना तुम्हाला? पण बघा तिने काय केलं आहे. काय केलं तिने? या प्रॉपर्टीसाठी, या तुच्छ प्रॉपर्टीसाठी तिने तिच्या वडिलांनाच मारून टाकलं बघा, आणि नाव आता माझ्यावरती घेते. तेव्हा उदयला कळलेलं असतं की मंदारचं हे सगळं नाटक आहे. तेव्हा कावेरी म्हणत असते की नाही गावकऱ्यांनो, या मंदारने माझ्या हापूसचा जीव घेतला आहे, माझ्या बाबांचा जीव घेतला आहे. तेव्हा मध्ये आता दिगंबरसुद्धा आग लावायला येतो. दिगंबर म्हणत असतो की बघा बघा गावकऱ्यांनो, बघा, अहो ह्या मुलीवरती तुम्हाला विश्वास आहे? ही तुम्हाला फॅक्टरी बांधून देणार आहे, तुमच्या गावाचं भलं करणार आहे? ही काही करू शकणार नाही. तेव्हा इथे मंदार म्हणत असतो, काय गं कावेरी, का तुझ्या वडिलांना मारलंस गं तू? का त्यांचा जीव घेतलास? तेव्हा कावेरीला खूप राग आलेला असतो. तर पुढील भागामध्ये प्रेक्षकांनो आपण बघूया. इथे आता उदय, कावेरी, त्याचबरोबर चिकू आणि त्यांच्याबरोबर इथे काऊलासुद्धा घेऊन जात असतात आणि इथे आता त्यांच्या गाडीचा अपघात होतो. गाडीतून इथे आता चिकू हे कावेरीकडे असतं, त्यामुळे गाडीचा दरवाजा उघडतो आणि ते दोघे गाडी बाहेर पडतात आणि इथे उदय आणि त्याचबरोबर कावेरी दोघेजण आता खाली पडत असतात. तेव्हा काऊ म्हणत असते, कावेरी, माझ्या चिकूला सांभाळ, त्याची आई हो. तेव्हा ती म्हणते की हो, मी आता चिकूची आई होईन आणि ती कावेरीला हात द्यायला जाणार, तेवढ्यातच कावेरी आता खाली दरीत कोसळते. तेव्हा इथे एकाच वेळी आता कावेरीवरती खूप मोठं संकट आलेलं असतं. तिच्या जवळची माणसं तिला सोडून गेलेले असतात.